स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं पांझरा नदी किनारी वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला धुळे महानगरपालिकेचेही सहकार्य लाभणार आहे। पांझरा नदी किनाऱ्यासह शहरातील विविध भागांमध्ये तब्बल 500 झाडांची लागवड केली जाणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं पांझरा नदी किनारी वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला धुळे महानगरपालिकेचेही सहकार्य लाभणार आहे। पांझरा नदी किनाऱ्यासह शहरातील विविध भागांमध्ये तब्बल 500 झाडांची लागवड केली जाणार आहे। सुमारे 4 वर्ष वयाची आणि 250 किलो वजनाची ही झाडं शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणार आहे। या वृक्षांना जगवण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून दररोज पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे। त्यामुळे केवळ वृक्षारोपण करण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता लावलेल्या झाडांची योग्य देखभाल करण्यावरही भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे आंध्र प्रदेशातून बकुळी जातीची झाडं खास धुळ्याहून आणण्यात आली आहे। शहरातील विविध भागांमध्ये या झाडांची लागवड करण्यास येणार असून भविष्यात याचा नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचं बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान शहर हिरवेगार करण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष भारत वाघ, तसेच संदीप सैंदाणे, अक्षय मुडके, गोपाल शर्मा, दीपक शेलार, देवेंद्र कटारिया, संजय पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। इंजिनियर अक्षय प्रमोद मुंडके, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया धुळे शाखेचा मी चेअरमन आहे। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आम्ही असोसिएशनच्या मार्फत सदस्यांनी एकत्रित येऊन या वृक्षांची इथे व्यवस्था केलेली आहे। 4 वर्षाहून अधिक वयाचे हे वृक्ष आहेत। 250 किलो बॅगचे वजन असलेले हे वृक्ष आहेत। आंध्रा इथून हे आणण्यात आलेले आहेत। धुळेकरांना लवकरच या वृक्षांची सावलीचा आनंद घेता यावा आणि प्रदूषण जे काही सगळे हवाचा परिणाम असतो तो चांगल्या पद्धतीने व्हावा, त्यासाठी हे मोठी झाडं इथे आणण्यात आलेली आहेत। धुळे महानगरपालिका आयुक्त नितीनजी कापडणी साहेब यांनी पाण्याची व्यवस्था आम्हाला इथे करून दिलेली आहे आणि BAI आणि त्यांच्या महानगरपालिकेच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपणाची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत बिल्डर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष भारतजी वाघ आहेत, संदीपजी सैंदाणे आहेत, गोपालजी शर्मा आहेत, देवेंद्रजी कटारे आहेत, दीपकजी शेलार आहेत, संजय भैया पाटील आहेत आणि उपस्थित सर्व येथील परिसरातील नागरिक आहेत। जे नागरिक या सर्व वृक्षांची काळजी घेणार आहेत त्या नागरिकांच्या हस्ते आज आम्ही इथे वृक्षारोपण करून घेतलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, शहरभरात किती वृक्षांचं रोपण होतं आणि कुठल्या जातीचे वृक्ष आहे? ही वृक्ष बकुळ जातीचे आहेत आणि आम्ही संख्यांवर भर देत नाही खूप, आम्ही वृक्ष जगतील कसे याच्यावर आमचा भर आहे। पण जवळजवळ 500 ते 550 वृक्ष आम्ही पूर्ण धुळे शहराच्या अवतीभोवती लावणार आहोत।